नको ना, तिला अंड्याची चटणीला कमी ना हा चमच्याने हलू इथे आपण टमॅटो कांदा ऑइल टाकून घेतलेला आहे पॅनवरती. तव्यावरती टमॅटो कांदा आणि ऑइल टाकून घेतलेला आहे. त्याला मिक्स करणार आहोत आपण. ज्या प्रकारे होऊ शकतात असं मिक्स करायचं व्यवस्थित. आता थोड्या वेळाला याच्यावर तव्यावरती राहू द्यायचं आणि लसूण वाटून घेणार आहोत. आता आपण जी मिरची आणि लसूण ग्राइंड केला होता ते या तव्यावर टाकणार आहोत आणि मिक्स करणार आहोत. छानपणे याला मिक्स करायचं. आणि आता ज्या भांड्यात आपण ते ग्राइंड केलं होतं मिरची आणि ते त्याच्यात पाणी टाकायचं, ते हलवायचं थोडं आणि ते तव्यावर सोडायचं थोड्या वेळा. आता कांदा आपल्याला व्यवस्थित लाल होऊ द्यायचा आहे. बघू शकतात या प्रकारे आपल्याला कांदा म्हणजे लाल. आता आपण अद्रक किसून घेणार आहोत. ती तुमची मर्जी, तुम्हाला अद्रक टाकायचं किंवा नाही टाकायचं. तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका, नाही टाकायचं असेल तर नाही टाका. सो आता थोडंसं किसायचं आपल्याला, खूपच नाही. सो तुम्हाला जर किसायचं असेल असं टाकायचं असेल तर टाकू शकतात, म्हणजे तुमची मर्जी. आणि अद्रक टाकल्यानंतर आपण मिक्स करून घेणार आहोत बघा. आणि त्या कांद्याला असं लाल करू द्यायचं आणि मस्त नरम होऊ द्यायचं. तर मिरचीची पान टाकायचं. आता आपण अंड टाकून घेणार आहोत. आपण जे कट केलं होतं ते या प्रकारे. यूट्यूबर आले आहेत वाढवून. आणि आपण आता याला मस्त दाबायचं. नको कोणता हळद टाकून मस्त छान करायचं. हळद टाकली ऑलरेडी. आणि आता कोथिंबीर नमक टाकलं नाही, मीठ टाकायचं. या मीठ नव्हतं टाकलं. आणि आता सगळ्यात शेवटला आपण मीठ टाकायचं. आणि बघू शकता किती छान डिलिशियस चटणी रेडी झाली. नाही नाही बनवायला बोलू सगळी येते बघ. बघू शकता छान आणि व्यवस्थित
मस्त अशी बघू शकतात किती छान आणि व्यवस्थित आपली डिश रेडी आहे. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. वाव. तुम्ही पण ट्राय करा. खूप छान रेसिपी झालेली. बाय बाय.